व माय व सारंगखेडानी ते चांगली जत्रा भरेल शे मंगो आई कितला मोठमोठाला घोडा शे तसाटे ए ओ बावड्या मले बी घोडा लेवाना शे सस्ता आणि टिकाऊ घोडा कितला मा बेटी मले 500 लाख मा बेटी बोला लेवाना शे का रे बो मी ते 1-1.5 लाख रुपयात लेल शे कितला मा घोडा लेवायची का मनावाला दादा तू घोडा बिडा काही लिहू नको जत्रा माईल शे तिले फक्त फिरेले तू आणि सुखनं घर जाय काय वय ना पिंट्या असं का सांगी राय ना तुम्हाला अरे म्हणा नाना मना घोडा वरीस ना ते चना खाई जातस 1-1.5 लाख रुपयाना मनी माय इतला चना खातस या घोडा मग त्या घोडा शेतस चनाच खातीन ना आपला गत भाजी पोई खातीन का त्या देख रे पिंट्या घोडानं बच्च बिच्च भेटणं ते बी विकत लिहिलीस तुम्ही ओ जी भाऊ तुनं डोकं विकत ठिकाणवर शेका रे अडे करोडो मा घोडा इकाय राहणार सारंगखेड आणि जत्रा मा 1-1.5 लाख रुपयांनी देनीस ती ओयनी टाकी राहणार लोके घोडा असले बरं शेबो सुकनी जत्राच फिरिलेस मी आते मी कवैस ना काय इंग्रजी मा सांगी राहीन तुला तुले जाय बो तू आते मले बी घोडा इकाना शेतस एखादा मालदार गिराईक देखाना शे मले काव माय आपण बी जत्रा माई घोडा लिहिली होत ना इतला बारी बारी घोडा शेतस पप्पा आडे मना बोलता पाय दुखतस माय चाली चालीस नी घोडा लिदा म्हणजे आराम होई जी मना पायसले हा ना माय बराबर सांगी राहिनी मना बी तगडा दुखी येतस सायकल चालायस नी घोडा रायना म्हणजे राजानगर फिरसू मी गाव मग म्हणी आली मजाच मजा अरे तिलक चन्ना पोट ना खिसा मा 1 रुपयानी शे त्या घोडावालाले मना दात उपाडीस नी देशी का जत्रा मा जिलेबी पापडा खायल्या आणि घरच्याला गुच्चाप हा ना हो माय इथला काय संताप कर राहणार आम्ही काय नान लाई रे नुका आमले घोडा लिहित द्या चला ते पुढे घोडासनी बोले लागी राहिनी ते देखूत चला माय मग लवकरी चला मंडळी हौशे दैवत ना बादल त्यांनी खुराक ऐकीस नी तुम्ही तुमना डोकाले हात लायले शात चला जिलंबी गोड गोड जिलंबी चला खानदेशनी लाडकी जिलंबी गोड गोड जिलंबी पापडा भी शे सुका मेवा 1 किलो बाजरी मक्का आवरानी तूप 2 किलो या शेत सामना बादल ना खावाना नखरा बापरे देवनी मला बी गोडाना जन्म घाला रे दिजे होत कितलं चांगलं जपून खायला ना तो बादल चला राजा लोकसनी शान शे घोडा या बादलनी बोली लावणार कोणी शे का या पब्लिक मा अरे काय विचार कर राय ना पैसा येत आणि जात रास पण अव घोडा गया आत्माईन बलता पस्तावशात बर का व माय व बादल ते बलता चांगला दिकी राय ना मले मी 50 लाख रुपयानी बोली लाई राय ना तुना बादल वर वय दल्ला या वय मा घोडावर बशीस नी काय करशी तू घर वय ना एखादी लाकडी खाटबीट दे इनावर सुखना पड कसाले नान कर राय ना घोडा ना वय ना येडी मत्ती ना बोली लाव ना त्या घोडावर बटू का जपू तुले काय करणं शे रे एक काडी दे की ना दे सुना तुना कुल्लास वर टाकी असं का दल्ला मनी 75 लाख नी बोली रे भो मना 1 करोड रुपया पक्का रे भो व माय व घोडासनी इतली मोठी बोली लागी राहिनी मनी वाली 1.5 करोड नी बोली अहो माय तुम्ही चगी बिगी तर नी घ्यात ना 1.5 करोड रुपया कोणा पाहिलंय शात तुम्ही चुकना बट्टस नी तुले काही समजस नी व आई बोली लावी ना आपला बी रुबा पडस लोकेसले वाटस हा माणूस बी पैसा वाला शेबो असं काम आहे लावा ना मग बोली आखो चला 1.5 करोड 1 1.5 करोड 2 1.5 करोड 3 चला दादा घोडा तुमना वाला होय ना लया जल्दी पैसा नाही रे दादा मनाकडे इतला पैसा नी शेतस मग बोली का बर लावत बसणार रे भो तू तुले काय मजाक वाटणी का रे भो बय आव त्याडे चांगला रुबाब कर रांता आणि बटी पचकी होई गई दोतऱ्यानी बय आपला अण्णा बी कोडी बी डोकं लावस आणि मी जवळ असा गावबना करस तवय मला बोलता बोलस म्हणा अण्णा चाल दल्ला तुने 1 करोड नी बोली होती ना लय जाय घोडा चला आते घर जाऊ आपण गण घोडा दे काय गयात सारंगखेड आणि जत्रा मा हा माय गैर घोडा आट काढ तुम्ही मित्र सोनी जय खानदेश व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद।